हरिओम. आज शनिवार 6 जून 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. भगवंत आणि मी वेगळे नाहीत. महाराज सांगतायत की समुद्राचा फेस खरा आहे असं वाटलं तरी त्याच्या खाली पाणीच असतं. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहतं. जे नाही ते तोंडाने सांगणं ही माया, तिला आपण खरं मानतो. मायेला असत्य मानलं की ब्रह्माला सत्यत्व येतं. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असं समजतं तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेला सोहम म्हणत होता आणि नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याचप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारं ते म्हणजे परमात्म स्वरूप. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणं यालाच अनुसंधान असं म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी, आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असं अंगी मुरणं ही शेवटची पायरी. जे जे घडतं त्याचा करता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असं वाटणं यालाच निष्काम कर्म असं म्हणतात. आणि आले तर भोगले, गेले तर सोडले, हे सहज कर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेलं कर्म ते ज्ञानयुक्त कर्म, आणि ईश्वराच्या स्मरणात केलेलं कर्म त्याला निरासक्त कर्म असं म्हणतात. अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणं याचं नाव निरासक्ती. विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झालं असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होतं ते अज्ञान, आणि जे मोक्षाला कारण होतं ते ज्ञान. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असतं. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन असं माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणं. त्याप्रमाणे भगवंताची भेट होणं हे मुख्य. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूप दर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होतं, आणि म्हणूनच सर्व साधनांचं सार भगवंताचं नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावं, भगवंताशी एकरूप व्हावं. आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ती भावनाच आपल्याला उद्धरून नाही याची खात्री बाळगा, आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.